मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेचा आजचा संपूर्ण भाग काय घडले चला पाहूयात। सुरुवातीलाच तो ड्रायव्हर मात्र दामिनीची सर्व कहाणी आता सर्वांना सांगत असतो। मित्रांनो, आता सावीलाही खूप वाईट वाटत असतं, कारण तिच्या वडिलांच्या मरणाची कहाणी तो ड्रायव्हर सांगत असतो। तो बोलत असतो की मी मात्र यांना गाडी भाड्याने दिले आणि त्यांनी त्या गाडीने सावी मॅडमच्या वडिलांचा खून केला। मित्रांनो, असं बोलत असताना आता मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। दामिनीच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते। ड्रायव्हर सर्व कहाणी सांगत असताना आता धैर्यला या गोष्टीवरती विश्वास बसू लागतो। तेवढ्यात मित्रांनो, अचानक एक मोठं कारस्थान होतं। तो ड्रायव्हर सावीकडे पैसे मागण्याचा इशारा करू लागतो। तो त्या अंगठ्याने इशारे करत असतो की पैसे कुठे आहेत माझे। त्यानंतर आता सावीला धक्का बसतो की ड्रायव्हर असं का करत आहे। मित्रांनो, दामिनीने अगोदरच त्या माणसाला फिरवलेलं असतं। आता पाहायला मिळते की त्याचा हा इशारा सगळ्यांना दिसतो, तर सावीला धक्काच बसतो। मित्रांनो, सावी विचार करते की अचानक हा अशी पलटी का मारत आहे। रीना देखील या ठिकाणी टेन्शनमध्ये आलेली असते की तिला समजत नसतं की आपला प्लॅन आपल्यावरतीच आता भारी पडणार आहे। विलासची नजर या गोष्टीवरती जाते। विलास मात्र आता बोलत असतो की काय खानाखुना चालल्यात या सर्व। आणि तेवढ्यात पाहायला मिळतंय मित्रांनो, विलास आणि भास्कर त्या व्यक्तीला पकडून आणतात। तो पळून जाणार असतो, त्याला पकडून समोर ठेवतात। त्यावेळेस आता धैर्यला प्रचंड म्हणजे राग आलेला असतो। तो आता काही एक मागे पुढे न पाहता त्या व्यक्तीची कॉलर पकडतो आणि त्याला समोर आणतो। त्यावेळेस आता तो व्यक्ती गडागडा बोलण्यास सुरुवात करणार असतो। तो बोलत असतो की सावी मॅडमने मला हे खोटं बोलण्यासाठी पैसे दिले होते। दामिनी मॅडम खरे आहेत, त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी मला खूप सारे पैसे सावी मॅडमने ऑफर केले होते आणि त्याचमुळे मी हे सर्व गोष्टी बोलत होतो। मित्रांनो, असं बोलल्यानंतर धैर्यच्या आता मात्र पायाखालची जमीनच सरकलेली आहे। धैर्य विचार करतो की सावी अशी कशी वागू शकते। तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता दामिनीने सर्व डावच पलटलेला आहे। मित्रांनो, आता सावीच्या विरोधात सगळे पुरावे गेलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे नामानेरळी धैर्य समोर आता त्याची आई म्हणजेच दामिनी राहणार आहे। तर पुढील भागामध्ये धैर्य मात्र त्या व्यक्तीला मारण्यास सुरुवात देखील करत असतो। तेवढ्यात मित्रांनो, पाहायला मिळते की आता बाकीचे सर्व मंडळी सावीकडे पाहत असतात, तर धैर्य मात्र ड्रायव्हरला चांगलं बेदम मारहाण करण्यास सुरुवात करत असतो। आता नेहमीप्रमाणे मित्रांनो, दामिनी जी आहे तिच्या नाटकांना सुरुवात करत असते। पाहायला मिळते की आता ती हळूहळू सोफ्याकडे चालत येते आणि सोफ्यावरती बसते। अगदी निरागसपणे बोलत असते की काय देवा, आज तू मला असा दिवस दाखवलास, माझ्याविषयी हे नको ते आरोप, मी कोणाचा खून करू शकते, तेही माझ्या सुनेच्या वडिलांचा। असं मात्र दामिनी बोलत असते मित्रांनो, आणि तिचा हा निरागसपणा पुन्हा एकदा धैर्यला भावतो। धैर्य आता मनाशीच विचार करतो की आपलीच बायको खोटी आहे। मित्रांनो, पाहायला मिळते की आता तो व्यक्ती बोलत असतो, माझ्याकडे एक टायमाचे अन्न शिजवण्यासाठी देखील पैसे नव्हते आणि बायको माझ्या मागे लागली होती, म्हणून मी या गोष्टीसाठी हा बोललो आणि पैसे घेऊन मी असं इथे खोटे बोललो। तर मित्रांनो, आता पाहायला मिळते की दामिनी नेहमीप्रमाणे नामानेरळी झाल्याचं पाहायला मिळते। सावीचा चेहरा तर अतिशय पडलेला असतो। सावी विचार करत असते की ही बाई नेहमी आपल्यापेक्षा एक दोन पावलं पुढे कशी असू शकते। आपण एवढे प्रयत्न केले तरी देखील आपल्याला सक्सेस काही मिळाले नाही। तर मित्रांनो, धैर्य मात्र आता प्रचंड रागात आलेला आहे। तर आता दामिनी आणखी सावीच्या विरोधातले सर्व कटकारस्थान समोर आणण्याचा प्रयत्न करत असते। मित्रांनो, ती आता भास्करला सांगत असते की भास्कर, प्रोजेक्टर ऑन कर। आता मात्र भास्कर प्रोजेक्टर ऑन करण्यासाठी जातो, तर आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो, आता चक्क मधुसूदनचं भूत हॉलमध्ये अवतरलेलं असतं। सोबतच दयामामाचं भूत देखील समोर आलेलं असतं आणि ते दोघेही मोठ्याने बोलत असतात की दामिनी मुजुमदार, तू आमचा खून केला आहेस, दामिनी मुजुमदार, तू आमचा खून केला आहेस, असं वारंवार ते बोलत असतात। तर हॉलमध्ये मात्र सगळेजण आता चक्क राहतात। पाहायला मिळतंय की आता धैर्य जो आहे तो अतिशय टेन्शनमध्ये आलेला असतो। मित्रांनो, धैर्यने हे पहिल्यांदाच पाहिलेलं असतं की सावी असं काहीही करू शकते। ही दोन भूतं वारंवार आता मोठ्याने ओरडत असतात। प्रोजेक्टर स्क्रीनद्वारे त्यांना ऑपरेट केलेलं असतं। तर आता लगेच विलास आणि भास्कर ते प्रोजेक्टर बटन बंद करतात। तर मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता मात्र धैर्याचा पूर्णपणे विश्वास उडालेला असतो। तर इरा मात्र आता सावीच्या कानाखाली मारण्यासाठी जाते की तू माझ्या आत्यांना असं बोलतेस, माझ्या वडिलांचा त्यांनी खून केलाय। आता लगेच दामिनी तिचा हात पकडते आणि बोलते की तू बाळा मागे हो, आम्हाला पाहू दे हे काय चाललंय ते। आता मित्रांनो, इराला जे आहे दामिनीने मागे सारलेलं असतं। पाहायला मिळतं की तरी देखील इराला प्रचंड राग आलेला असतो सावीचा, तिला बदला घ्यायचाच असतो। परंतु दामिनी त्या दोघांचा वाद मिटवते आणि बोलते की सावी, तुझं म्हणणं तरी काय आहे।
हे आम्हाला तू एका वाक्यात सांग. तर मित्रांनो, धैर्यला पूर्णपणे आता सावीच्या विरोधात यांनी इतकं भडकवलं आहे की सावीवरती विश्वास ठेवणं धैर्यला खूप म्हणजे खूप मुश्किल जात आहे. आता मात्र आणखी एक उरलेला डेमो दामिनी त्याला देत असते. दामिनी तिच्या डोक्यावरती ते विसामाचे केस ठेवत असते. मित्रांनो, जे सावीने घातले होते आणि दामिनीकडनं आता तो पुरावा ती कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत होती, तीच आता सगळ्यांसमोर दामिनीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मित्रांनो, आता सावीचा हा विसामाचा लूक पाहिल्यानंतर सगळ्यांना खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसतो. सावीला समजत नाही की आता काय बोलावं आणि काय करावं. मित्रांनो, सावी पूर्णपणे भारावून गेलेली असते. तर दामिनी मात्र एक से बडकर एक पुरावे आता सगळ्यांसमोर आणत असते. दामिनी आता चक्क मोठ्याने बोलत असते की सावी, तुला हवंय तरी काय? मी माफी मागते तुझे हात जोडून. तुला हे आमचं घर हवंय, आमची संपत्ती हवी आहे, आमची सर्व इस्टेट मी तुझ्या नावावरती करते. हवं तर तू माझा जीवही घे, परंतु धैर्य आणि माझ्यामध्ये असला वाद कधीही लावू नकोस. काय आम्ही तुझं वाकडं केलंय? का तू नेहमी असं करत असतेस? तर मित्रांनो, आता इकडे साजूकपणाचा आव आणताना दामिनी पाहायला मिळते. दामिनीची ती ॲक्टिंग आणि जबरदस्त वातावरण या गोष्टीमुळे आता धैर्य पुन्हा एकदा पूर्णपणे भारावून गेलेले असतो. मित्रांनो, पाहायला मिळते की चक्क दामिनीने आता कधी नव्हे ते सावीसमोर हात देखील जोडलेले असतात. सावीसमोर हात जोडून ती मोठमोठ्याने रडत असते. मित्रांनो, तिची ॲक्टिंग एवढी लाजवाब असते. तेवढ्यातच मात्र ती हळूच तिरकेशा नजरेने सावीकडे पाहते आणि तिला तिचे डोळे दाखवते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये धैर्य मोठ्याने बोलत असतो की सावी, तुला माझ्या आईची सर्वात प्रथम आता माफी मागावी लागणार आहे, तेही तिच्या पायाशी नाक घासून. मित्रांनो, धैर्य असं मोठ्याने बोलत असतो. तर सावी मात्र त्याला उत्तर देत असते की मी माफी मागणार नाही. अजूनही दामिनी मॅडम निर्दोष सिद्ध झालेले नाहीये. त्यांनी त्या माणसाला फितवून पैसे देऊन माझ्या विरोधात भडकायला लावलं होतं. याचा पुरावा मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, पाहायला मिळतं की सावीकडे आणखी काहीतरी एक असा पुरावा आहे जो पुरावा दामिनीने कधीही पाहिलेला नव्हता. तर आता मित्रांनो, दामिनी पूर्णपणे फसणार आहे, कारण हा पुरावा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ज्या पुराव्याने दामिनी पुन्हा एकदा सगळ्या मोठ्या चालमध्ये फसणार आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये हा पुरावा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर या पुराव्यामध्ये काय असणार मित्रांनो, हे आपल्याला पाहणं खरंच खूपच एक्सपेक्टेड वाटत आहे, जेणेकरून आपली सावी निर्दोष सुटू शकते, सावीच्या वडिलांना न्याय मिळू शकतो. मित्रांनो, सावीच्या वडिलांनी सावीसाठी खूप प्रयत्न केले होते, तिला मोठं करण्यासाठी आणि तिला तिच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि या दामिनीने मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यातनं उठवलेलं आहे. मित्रांनो, सावी आता त्यांच्या वडिलांना न्याय देऊ शकेल का, पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेचा येणारा पुढील भाग खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे मात्र तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. येणाऱ्या पुढील व्हिडिओसाठी चॅनलवरती बनून राहा. थँक्यू मित्रांनो.